कमले वातावरण कधी सुधारायचं रे? वातावरणाचं काय होय सध्या मोसम मस्त असं हा ना राव कसलं झालं नाही का? हे बघ यो बालिश रे घंट्या काही म्हणत बालिश नाही लहानच पोरग आहे ती. है ना राव मस्त अंगणी वाढ बुद्धीने काय वाढा नाही हे का नाही. फुग्यासोबत खेळत ती पण हेच आहे त्याचं फुगा ते बाई कसं करत आहे का चल बरं त्याची मजा करू थोडी. कमल्या फुगा दे प्रेम दे ना फुगा दे चल घेऊन आपल्याला फुगा दे काय देऊ फुगा फुगा देऊ तुला धर धर चल चल दे ना प्रेम दे ना प्रेम देतो ना तुला नाही म्हणलं का मी नाही म्हणलं का कशाला त्याला त्रास देऊ राहिला राव एवढ्या वेळचा घंटा लहान पोरगा आपल्याला देऊन टाकायचा. फुगा दे तू सांगतो कॅफेत गेलो आणि तिथे नशीब मी आवाज ओळखेल मागे मित्र बसलेला होता. जर त्या गायबाने जर आम्हाला दोघांना बघितलं असं घोळ झाला असता तिथं. 1000 वेळा सांगितलं मी तू हे काम करत बाले काय सोडलं. 50 पेट्रोल सरपंच ते पोर आले होते 4-5 जण काहीतरी गणपतीचं नियोजन आहे ते म्हणले ते मागच्या वर्षी जरा शेड बारीक होतं यावेळेस सरपंचाला सांगून आम्हाला मोठं शेड पाहिजे. चालन करू ना आता एक मीटिंग लावा त्यांना म्हणा संध्याकाळी आणि यावेळेस आपण चेअरमन एक गाव एक गणपती करणार आहेत. सरपंच एक गाव एक गणपती जमणार नाही ठेवायला पाहिलं तेल टाकलं यांनी. अहो होतंय काय एक गाव एक गणपती केला ना ते ठराविक कार्यकर्ते आहेत ना ते गावातले त्यांनाच सगळा मान तेच अध्यक्ष तेच वर्गणी गोळे करणार तेच स्टेजवर मिळवणार. जे दुसऱ्या फळीतले जे कार्यकर्ते आहेत त्यांना काहीच नाही हो त्यांना मान नाही. त्यांनी केव्हा कार्यकर्ते व्हायचं त्यांनी केव्हा स्टेजवर जायचं त्यांना देऊ ना आरतीचा मान. ऐका त्यासाठी 2-4 मंडळ जर असले ना रस्सी खेच असते कोणाची आरास भारी कोण कोणता डीजे लावतोय सगळ्यांना ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे मान मिळतो. त्यामुळे एक गाव एक गणपती आपल्याला नाही जमणार. अहो चेअरमन तुम्ही माझं ऐका ठीक आहे तुम्ही म्हणजे बोलले ना त्याच्यात काही चुकीचं नाही. एक गाव एक गणपती जर केला ना तर जे ठराविक असतात ना जे थोडेफार जास्त वर्गणी देतात तेच मोठेपणा मिळवतात तेच आरती करतात तेच कायम त्यांच्या हातात माईक आणि मग बाकीच्यांनी बघ त्यांच्या तोंडाकडे बघायचं. हे तुमचं म्हणणं मला अगदी पडते पण त्याच्यामध्ये पण आपण काहीतरी उपाय काढू शकतो. समजा आरती ना जेवढ्यांना आरती करायची त्यांनी पुढे यायचं एक मिनिटं प्रत्येकाच्या हातात आपण थाळी देऊ ना ताट देऊ ना आरतीचं. ते झालं सरपंच तुम्ही आरतीचा मान दिला सगळ्यांना पण आता तुमचं समजा जे गावातलं मंडळ आहे एक गाव एक गणपती ते बनियन छापणार त्यांचेच नावं राहणार त्यांच्याच मंडळाचं राहणार. आमच्या लोकांनी बनियन घालायचे कोणते? तुमचं म्हणणं अजिबात चुकी नाहीये की काही लोक टी शर्ट घालून मिरवणार आणि बाकीच्या लोकांनी काय त्यांच्याकडे बघायचं का. आपण एक काम करू ना आपण गावाच्या नावाने टी शर्ट छापू आणि अख्ख्या लहान पोरापासून बार म्हाताऱ्या माझ्या सगळ्यांना टी शर्ट वाटू ना. मग काय प्रॉब्लेम आहे. गावात एक गाव एक गणपती ना तसंच एक गणपती एक टी शर्ट आणि एकच मंडळ असं करू. हा हे पटलं सरपंच आपल्याला अगदी बरोबर आहे. आणि माझी अजून एक सूचना आहे सरपंच जर आरतीचा मान मोदक देवाचा प्रसाद वगैरे करायचा मान या आळीला दिला तर दुसऱ्या आळीला महाप्रसादाचा मान
म्हणजे शिरा लापसी जेवण आपण देतो ना तसे कामं वाटून गेले पाहिजे. एकाच ठिकाणी असं त्याचं काय द्यायचं नाही. आणि दुसरं म्हणजे आणखीन एक सगळ्यात गहन विषय की गणपती विसर्जनाच्या वेळेस पारंपरिक वाद्य ढोल ताशा का डीजे याच्याहून मात्र लय चर्चा होणार आहे. कारण काहींचं म्हणणं आहे ढोल ताशा, काहींचं म्हणणं आहे डायरेक्ट डीजे. एक काम करू, आपल्या गावातले ना तशा बी 10-11 गल्ल्या येतात. प्रत्येक गल्लीला आहे ना एक दिवस वाटून देऊ. 10 दिवस गणपती बसतात ना, एक गल्ली एका दिवसाचा प्रसाद घेईल. आलं लक्षात? हा. आणि राहिला शेवटचा विषय तर आपण यावेळेस पारंपरिक वाद्याला महत्व देऊ आणि आपण आपला हे जो डीजे आहे ना ते थोडा दिवस मागे राहू. आणि पोरांना असं वाटलं ना का आम्हाला एक दिवस डीजेवर नाचायचंय, बघा डीजे बी काही वाईट आहे असं म्हणत नाही मी. आपण काय करू, एक दिवस मध्येच 10 दिवसातला एक दिवस आपण डीजे लावू मस्तपैकी मोकळ्या पटांगणात लावू आणि पोरांना म्हणा काय रातभर तुम्हाला नाचायचं ना नाचा. इकडे गावातल्या लोकांना त्रास होणार नाही त्या डीजेचा, पेशंटला बी त्रास होणार नाही. मस्तपैकी डोंगरात जाऊन डीजे वाजवू दे त्यांना. एक दिवस आहे ना अख्खे नाचून गावात आणू आणि शेवटची मिरवणूक आहे ना पारंपरिक वाद्याने काढू आणि गणपतीचं विसर्जन करून गणपती बाप्पाला निरोप देऊ. विषय क्लोज. आणि त्यांचा आनंद घेऊ द्या. आमचं अजून एक म्हणणं आहे हा, या 8-9-10 दिवसामध्ये थोडे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे. ठेव ना, हे लिंबू मिरचू लहान पोरांना संगीत खुर्ची वगैरे असतात कार्यक्रम. नाही जरा मोठ्यांचा आम्हाला ते संगीचा बल बदलतानी त्या दिवशी संगी म्हणली मला लय भारी गाता येते, गणपतीच्या कार्यक्रमात मला गायचंय. आता संगीतचं काय आलं इथं? ऐका राव तुम्ही, आता नियोजन करावं लागत चेअरमनला. एक दिवस संगीतचा आवाज आपलं गायनाचा कार्यक्रम ठेवा, एक दिवस सुजाताबाईचा जरा डान्सिंग काम ठेवा आणि एक दिवस आमचं भाषण राहील. सगळ्या गावाला उद्देशून एक भाषण ठेवायचं आमचं. सगळ्या गावाला आम्हाला जरा व्यवस्थित न्यायचं, एका चाकोरीत एका चांगल्या दिशेने न्यायचंय. म्हणून सरपंच आम्ही विसर्जनाच्या आदल्या दिवशी आमचा एक भाषणाचा कार्यक्रम ठेवला. 10ला माईक बंद करावं लागतं, गव्हर्नमेंटचा नियम आहे माहिती आहे ना. 7लाच भाषण चालू हा. आणि 10च्या नंतर जेवण, नाही तर लोक अगोदरच जेवून जायचे. हे असं नियोजन आहे. बघा होतं लोकांनी खाल्लेलं आणि म्हणले ना सर चेअरमनचं भाषण आहे, लोक गायब. नाही चेअरमन पुढे फक्त माईक आणि एकच माणूस पुढे बसलेला शिरपत यांचा. नाही लय सुरू होते चेअरमनचे. शाळेला थोडक्यात वाचलंय प्रेम आहे. पण तेवढा आपला कार्यक्रम भाषणाचा झाला पाहिजे. चेअरमन मला वाटतं ते होम मिनिस्टर खेळपैठणीचा तो पण कार्यक्रम ठेवा. आज चांगली कल्पना मांडली बाळूनी सरपंच. मग मी काय म्हणतो असं करा ना, पैठणी तुम्ही वाटा, खेळ आम्ही करू. काय बितरलंय ते गंठ्यारा बाबो, डोकं फुटता वाचलंय. काय झालं? एवढा दगडा एवढा विटा फेकू आणून राहिला आम्हाला सण मध्ये. असं वाचलं म्हणतात, दोनदा वाचलं, दोनदा थोडक्यात. अरे पण झालं काय त्याला, कमून तेवढा पिचाळा? नक्की तुम्ही काहीतरी केलं असं. आम्ही काय केलंय? आम्ही कशाला काय करू राव? याला डोक्याचं आहे ते आधीच. पण मला काय म्हणायचं सरपंच, गांठ्या उगीच यांना दगड हाणणार नाही. यांनी कुठं तरी भुंग्याला काडी लावलेली, त्यामुळं तो बुंगबुंग करायला लागलाय. नेमकं काय झालं सांगा बरं. अहो काही नाही, आता ते लहान पोरगे फुगा खेळत होत, आम्ही पण गेलो फुगा खेळत थोडं खेळता फुगा फुटला. म्हणजे फुगा फुटला का तुम्ही फोडला हे अगोदर क्लिअर करा. आता फोडला समजा. आता बघा त्या गांठ्यानी कुठून तरी फुगा आणला आणि ह्यो त्याचा फोडला, म्हणून तो तसा व्हायलेंट झालाय. मग आता काय यांची खैर नाही आज. राव, पण एक काम करा ना तुम्ही, आता आहे ना आम्हाला तू आहे ना इकडे तिकडे दिसता क्षणी ना आम्हाला तो मोठमोठे डोके आहे ना असे फोडीन आमचे गोठ्यानी. गावात आता नारळ कमी डोकं जादा फुटतील. तुमची इन्काउंटरची ऑर्डरच गांठीने काढली. तसं काय दिसता क्षणी तुमचा नारळ फुटणार आहे. नाही आम्ही काय करतो आता घराच्या बाहेरच नाही करत. आम्ही डायरेक्ट घरात जातो, डायरेक्ट काढा लावून घेतो. आता परत येत नाही, पण त्याचा बंदोबस्त करा काहीतरी तुम्ही. हे प्रकरण निपटूस तर तुम्ही घरात थांबा. आता सरपंच मी पाहतो काय नाही आला नको बघू इकडे तिकडे. सुटा तुम्ही लवकर. आणि आतून काड्या लावा, तो गांठी आहे घरातून वरून खाली उतरत. खोड्या करतात काय माहिती. ए बाळे, हा एवढं काम करा आता. मी आणि सरपंचानी त्या गांठ्याला समजून सांगायला जाणं हे काय लगेच बरं वाटत नाही. तुझा आणि सांग त्याला म्हणा जाऊ दे फुटला. काळजीच नका करू, मी घंट्याचा बंदोबस्त करतो. त्याला जर असा बागलात घेतला ना, हे फिर जाम करतो त्याला. आणि त्यो माया पुढे जातोय. बघा त्याचा कसा बंदोबस्त करतो. बाळूची गोष्ट काय माहिती का, काय येऊ ना येऊ बाळू कॉन्फिडन्स लय आहे बाबा. आणि माणसाकडे कॉन्फिडन्सच पाहिजे. बाळू भाऊ, हा ते प्रेमाला कामल्या दिसलं का? नाही काय रे,
त्यांचं ना डोकंच फोडायचं आज. अरे इकडे कशाला लहान लेकरा करतो गंटन काय डोकं फोडितो बारीक पोर आहे ते हा तू लहान लेकरावानी काय केलं त्याने तू माझा फुगा फोडलाय त्यांनी. अरे काय फुगा फोडला आणि काय नाही राव उगाच काय करत ते दे भेकून ये ए, हा. बाया. मला काय म्हणायचं सरपंच हे गणपतीची आपण हे 15 फुटाची मूर्ती आणि मोठी भव्य दिव्य एकदम तुम्हाला माहितीये का 15 फुटी गणपतीला पैसे लागतील किती? लागा ना आपण दोघं घालू. अहो साहेब पैसे घालायला नाही तुम्ही एकटे आणता किंवा मी एकटे आणीन तो मुद्दाच नाहीये. मला सांगा 30-40 हजार रुपये गणपतीच्या मूर्तीला नुसतं आपण 1,000-2,000चा छोटा गणपती आणला उरलेले पैसे आपल्या शेजारच्या गावचं जे अनाथ आश्रम आहे तिथं जे मुलं येतं त्यांना मस्तपैकी असं 5 पक्वानाचं जेवण देऊन असं गोड धोड मस्तपैकी बासुंदी बिसुंदी डॉलर जिलेबी साजूक तुपात असं तुपातली देऊ. कशाला पैसे घालायचे हो? तसं का व्हायना तुम्ही मानता तसं. अयो सारं ह्या बाळूला दाढी या लय वेळा सांगितलं ते दवाखान्यात जाऊन दाढ काढून असे तंबाखू खावा कशाला एवढी दाढ दाढी दुखती? नाही खाल्लं नाही अहो त्या गांठ्याला समजून सांगायला गेलो आत्यानी मायात कानफाड आणले बोकांडी बसू रेटीला त्यांनी मला आपली ताकद नाही बुवा त्याला समजून सांगायची तुम्ही आणि त्यो गांठ्या तुम्ही तर लय म्हणले त्याला पाकड्यात घेतो ना असं करतो. अहो म्हटलं त्याला तसं प्रेमाने पण त्याने ऐकलंच नाही त्यांनी दगड दिले सोडून डायरेक्ट बोकांडी बसलाय माया तोंड लाल केलं. त्या बघे सगळे गाल ते लाल गेले आय, 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 आय. तात्या इंचूच झाला काय बरं झालं मी हिंचाडून लावला नाही तर त्यांनी माझा कार्यक्रमच केला असतो चिकटला असत. अयो सरपंच हे पाळूचे त्यांचे काम नाही. आपलं ताकद नाही आता ते गंठ्या असा विद्रोही होईन कोणाला मारीन आता आपल्या दोघांना जावं लागेल. आता काय एक काम करा तुम्ही एकदा ट्राय मारून या. तुम्ही चला माझ्यासोबत बरं, तुम्ही बरं. फक्त बघा. अहो अशा केसेस मी कशा हँडल करतो. पैसा दिला ना पैसा सगळे प्रॉब्लेम सुटत. जरा जपून करा भाऊ अरे तू गप तू फक्त समजून सांगायला गेला. अरे त्यांच्या गोठ्यातले असे उन्हाळ जनावर आहेत ना चेअरमन शिवाय आकळत नाहीत. कसा बैली आणू दे मी बाजारातून हा. अशी यसन धरली ना बैल असा गप गुमान आपल्या दावणीत चरवतो. म्हैस कशी असू दे अरे चेअरमननी एकदा नुसतं जोऱ्यात खेकचलं चेअरमन म्हैस लगेच आकळती. अहो, एक आहे ना एक वढाळ घोडा आणला होता तुम्ही त्याचं सांगा ना वढाळ. अहो हात लावून देत नव्हता पाठीवर तर लय लांबच. अरे जेव्हा आपण मान टाकली त्याच्यावर हिंमत तिथंच बसला तो. म्हटलं हे कोणतं जनावर बसलो या गो. अरे बापरे असा जेव्हा फिरून आणला गावातून आपल्याला बघितलं तरी असं अंग पिचकितो आता घोडा. थरथर कापायला लागला थरथर. आता तुम्ही हे 2 पायाचा घोडा सांभाळ हा आम्हाला जाऊ द्या घरी. आमच्या गोट्यात फक्त हत्तीच नाही राव. हा तुम्ही हत्तीच आणावं लागणार. नाही नाही घ्या तुम्ही एक हत्ती आणाच. चला त्या गांठ्याचं बघू आता. इथं बसला का काय? बघा या आतंकवादी कसा बिळात लपून बसलाय. अख्खं गाव यांनी नाही का दारीवर धरलंय. टॉयलेट मध्ये बसले लपून बसलेत लोक याच्या भेन डाकू डंख गंठन सिंग चंबळच्या खोऱ्यात होता का काय काय दिवस. अरे तुला कळतंय का काही लोकांचा जीव घ्यायला निघलाय तू डोक्यात दगड घालितो काय लोकांचे कानफाड हाणतो का काय स्वतःला काय दादा समजतो काय हा. त्यांनी माझा फुगा फोडलाय. फुगाच फोडलाय ना. मग फुगा. काय? रुपयाची बात नाही तर तू लोकांच्या डोक्यात दगड घाल जेल मध्ये जाशील ना. कळतंय तुला काही. बरं जाऊ दे आता गावातलं लेकरू आहे आपल्या तुम्ही सरपंच मी चेअरमन आपल्याला त्याचा काही दे आता नाही एवढा करावा काय तर हे 500 रुपये घे. येणी लेमनच्या गोळ्या खाय नाही तर चुनचुन्या खाय बिस्किट खाय नाही तर खारी खाय आपलं काय ते राजमान्य फरसाण खा नाही तर आपलं ते चाऊमिन खा पण लोकांच्या डोक्यात दगड घालायचं नाही. दर पाहिजे राहून द्या तुम्हाला मला लोक पैसे बिशे. 500 रुपये नाकारितो यो 500 ह्यो काय स्वतःला काय कोण समजितो यो कानफाड हाणू का रे तुझं. सरपंच याला सांगा नाही तसा 2 फटके दे ना याला जागेवर बसवी. मला 2 फटके. हा याला कळत मला 2 फटके. अरे गंठन काय नाही आम्हाला काही म्हणायचं नाही बाबा तुझं खरं आहे फुगा फोडला मी काही म्हणत नाही तुला. सरपंच गिरे का काय तुझं चालू दे मी येतो तुला नको पैसे तर नको घेऊ. अयो गंठ्या अयो गंठ्या सरपंच 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 पळून आले तुम्ही आम्हाला तिथं एकट्याला सोडून. काय केलं गंठ्यानी मग?
लय 2 टोले टाकलेत माझे होते नी पाठाडा तुम्हाला सांगू का त्याचा अवतार बघितला आणि मी म्हणलं भाऊ आता नको एखादा ठोका माहेरो पाडायचा. किती लोक होते तिथं हा? मला वाटतं आता आहे ना एखादी गाडीच बोलावं लागते त्याला बरं का पिंजरा त्याच्यात टाकावं लागेल लय जो म्हणजे एखादा गुन्हा घडू शकतो त्याच्या हातून. नाही काही नसतं गुन्हा घडत. काय झालेलं आहे तो गंठ्या आहे ना फक्त शरीराने वाढलाय तो मनाने नाही अजिबात वाढलेला. मला माहिती आहे तो कसा आकळायचा तो. आता काय आता काय मिलिटरी बोलावं लागते का काय आकळायला त्याला. बघा तो गंठ्या आला तिकडून हा. मी निघतो. अहो, बसा राव 2 मिनिटं. घंटा इकडे ये. बघा तुम्ही फक्त आता बघा तर खरी. बस काय चाललंय भाऊ तुझं. काय नाही ना. तुला एक सरप्राईज गिफ्ट देऊ का. गिफ्ट हा गिफ्ट सॅम झालं का रे फुगून. ये बघ तुला गिफ्ट थँक्यू सरपंच. आहे ना. युग नाही. खुश झाला का नाही तू. आता आणशील का कोणाला. नाही ना अजिबात नाही. बघा कमले प्रेम खेळायला पाहिलं का. कमलेम प्रेम त्याचे दुश्मन होते हा आणि फुगा भेटला तो लगेच त्याचे दोस्त झाले. अहो ह्यो गंठा आहे ना नुसता मनानी कमी आहे आणि बुद्धीनी कमी आहे शरीराने वाढलाय. तुम्हाला सांगतो सगळ्या पोरांचं असंच आहे. लहान लेकरूचे राव ते. लहान लेकरूचे त्यांना आवडतं खेळणं भेटलं ना त्याच्या पुढे धन दौलत टाका तुम्ही ते कशाला उचलणार नाही. ते त्यांचं ते खेळणंच घेणार. त्याच्यामुळे ना लहान मुलांकडे आहे ना लहान मूल म्हणूनच बघितलं पाहिजे. आपण आहे ना तो मोठ्या लोकांचा क्रायटेरिया लहान पोरांना आपण लावू शकत नाही. त्याच्यामुळे लहान पोरात खेळायचं लहान पोरांना बोलायचं ना तर त्यांच्या सारखंच लहान पोरासारखं राहिलं पाहिजे. एवढं बाकी तुम्ही खरे बोलले बघ. हा आता तुम्हाला सांगतो तो कोणालाही काही बोलणार नाही मारणार नाही हाणणार नाही. त्याला जेवढं इप्सित होतं त्याचं साध्य झालंय.